हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत सुके बोंबील आणि बटाट्याची भाजी. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघून घेऊया. ठेचलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा, 3-4 हिरव्या मिरच्या, सुके बोंबील 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि 2 टोमॅटो मध्यम आकाराचे आणि भिजवलेली चिंच आणि 4 बटाटे मध्यम आकाराचे. बोंबील गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकतात, कमी जास्त करू शकता. तेल गरम झालंय का आपण चेक करूया. नको हे नको घेऊ, ते कट करून टाका. तेल गरम झालं की त्यात ठेचलेला लसूण, चिरलेली हिरवी मिरची, चिरलेला कांदा टाकू आणि चांगलं परतून घ्यायचं. कांदा असा लालसर परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतून झाला की मग आपण त्यात बोंबील टाकूया आणि बोंबील सुद्धा तेलात परतून घेऊया. बोंबील परतून झाले की त्यात टोमॅटो टाकूया. बोंबील तेलात परतल्याने त्याचा विसटपणा कमी होतो. टोमॅटो छान परतले गेले, आता आपण मसाले टाकूया. हळद, कोळी मसाला 3 टीस्पून, थोडीशी धणे पावडर आणि हे मसाले चांगले मिक्स करून घेऊया. मसाला छान परतून झाला की त्यात आपण बटाटे टाकूया. बटाटा टाकून छान मिक्स करून घेऊया आणि त्यात पाणी टाकू. पाणी 2 ग्लास टाकायचं. पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकतात, जेवढं आपल्याला रस पाहिजे असेल तेवढं. आणि शेवटी आपण मीठ टाकूया. आता कुकरला झाकण लावून आपण ह्याला 2-3 शिट्ट्या द्यायच्या आहेत. ह्याला आपण 3 शिट्ट्या दिल्या होत्या. आता आपण चेक करूया की बटाटे शिजलेत की नाही. बटाटे आपले शिजलेले आहेत. आता आपण ही भाजी एका भांड्यात काढून घेऊया. आपण ही भाजी एका भांड्यात ट्रान्सफर करून घेतली आहे आणि गॅसवर ठेवली आहे, बारीक गॅस केलेला आहे. आता ह्याच्यात आपल्याला चिंचेचं पाणी, आता आपण चिंचेचं पाणी टाकलंय आणि थोडासा गरम मसाला टाकूया वरून आणि थोडी कोथिंबीर आणि एक उकळी येऊ द्यायची ह्याला आणि मग आपली भाजी रेडी.